दक्षिण काशी पंढरी नगरीमध्ये चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा रविवार दिनांक 29 मार्च रोजी लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला। उन्हाचा पारा वाढलेला असतानाही भाविकांमध्ये उत्साह ओसंडून वाहताना दिसून आल्यामुळे पंढरीमधील रस्ते भाविकांच्या गर्दीने हाऊसफुल झाले होते। श्री विठुराया व रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत असलेल्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। रांगेतील एकही भाविक उपाशी राहू नये म्हणून पत्राशेड येथे साबुदाण्याची खिचडी, मिनरल वॉटर, सकाळी चहा, दुपारी लिंबू सरबत व सायंकाळी पुन्हा चहा मोफत वाटप करण्यात आले। भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्यासाठी अनुभवी कमांडोची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होत झाली। एकादशीच्या दिवशी भाविकांनी फराळ व उपवासाच्या पदार्थावर ताव मारला, मात्र विठ्ठलाला पुरणपोळीचा महानैवेद्य देण्यात आला। चैत्र शुद्ध एकादशीचा उपवास असतानाही विठ्ठलास पारंपरिक पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे। परंपरेनुसार चैत्र एकादशीला भाविक पंढरीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुढे शिखर शिंगणापूर येथे जातात। तेथे भगवान शंकर व पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते। या विवाह सोहळ्यात साक्षात श्री विठ्ठल उपस्थित राहून पंचपक्वानांचे भोजन केल्याची आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे श्री विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा प्रचलित असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली।